ओम शांती. 2 नोव्हेंबर 2004ची ही अव्यक्तवाणी आहे. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे स्वउपकारी बनून अपकारीवरही उपकार करा. सर्वशक्ती सर्वगुण संपन्न समान दाता बना. आज स्नेहाचे सागर आपल्या सगळ्या स्नेही मुलांना पाहत आहेत. प्रत्येक मुलाचा स्नेह बाबा जवळ असल्याचा अनुभव करवतो. प्रत्येकजण हेच गीत गात आहेत, मेरा बाबा, माझा बाबा. बाबा पाहत आहेत की मुलांमध्ये जितका स्नेह समावलेला आहे तितक्याच शक्तिया समावलेल्या आहेत का? कारण बाबांनी सगळ्या मुलांना सगळ्या शक्तिया दिल्या आहेत. बाबा म्हणतात, मुलांनी शक्तीला ऑर्डर केली की नेहमी आणि सहज कोणतीही शक्ती हजर झाली पाहिजे. याला म्हणतात सर्व शक्तींचे अधिकारी. जे मुलं बाबांच्या प्रत्येक श्रीमतवर हाजीर हजूर करतात, श्रीमतप्रमाणे चालत राहतात, त्यांच्यापुढे सर्व शक्तिया हजूर हाजीर करतात. बाबांना वाटते प्रत्येक मुलाने बाप समान असले पाहिजे. जर स्थिती कमजोर असेल तर परिस्थिती वार करते. नेहमी स्वस्थिती विजयी राहण्याचे साधन आहे. नेहमी स्वमान आणि सम्मानचे बॅलन्स. स्वमानधारी आत्मा सहजच सम्मान देणारा दाता आहे. सम्मान देणारा सगळ्यांसाठी माननीय बनून जातो. ब्रह्माबाबांनी आदिदेव असतानाही, ड्रामाची पहिली आत्मा असतानाही मुलांना सम्मान दिला. म्हणून ब्रह्माबाबा सगळ्यांसाठी माननीय बनले. सम्मान देणे म्हणजे दुसऱ्यांच्या मनात स्नेहाचे बीज पेरणे. जेव्हा आत्म्यांना स्नेहाने सम्मान देतात तेव्हाच जगाच्या समोर विश्वकल्याणकारी आत्मा आहे असा अनुभव करता. सम्मान देणाराच विधाता आत्मा दिसतो. सम्मान देणारेच बापदादांची श्रीमत मानणारे आज्ञाकारी मुलं आहेत. सम्मान देणे ईश्वरीय परिवारासाठी मनात प्रेम असणे होय. सम्मानवाला स्वमानमध्ये सहजच स्थित होऊ शकतो. म्हणून बाबा म्हणतात, मुलांना सम्मानदाता बना. बाबांच्या जवळ कोणीही कसेही संस्कार घेऊन आले तरी बाबांनी त्याला लाडका सिकिलधा मुलगा म्हणूनच पाहिले. ईश्वरीय परिवाराचा मुलगा म्हणूनच पाहिले. म्हणून बाबांचे अनुकरण करायला पाहिजे. बाबा म्हणतात, जर सहज सर्वगुण संपन्न बनायचे असेल
तर सम्मानदाता बना. मुलांचे टायटल आहे सर्व उपकारी. अपकार करणाऱ्यावरही उपकार करणारे. दुसऱ्यांवर उपकार करणे म्हणजे स्वतःवर उपकार करणे. वेळ वाट पाहत आहे. मुलांनी तयार व्हायचे आहे. तयार राहायचे आहे. तयार राहणे म्हणजे आपल्या संपूर्णता आणि समानताची गती तीव्र करायची आहे. बाबांना असे वाटते आता मुलांची पूर्ण तयारी झालेली असली पाहिजे. सर्व गुणांचा आणि सर्व शक्तींचा संपूर्ण शृंगार झालेला असला पाहिजे. असे नाही की कोणाचा कानाचा शृंगार राहिला, कोणाचा नाकाचा शृंगार राहिला, कोणाचा गळ्याचा शृंगार राहिला. एकदा पडदा उघडला की जी मूर्ती खंडित राहीन ती खंडितच राहीन, मग ती पूजनीय होणार नाही. ओम शांती.